नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज इंदिराबाई संतांच्या 2 कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. एक कविता अर्थातच मी वाचणार आहे आणि एक कविता माझी मैत्रीण अदिती वाचणार आहे. अदिती स्वतः कविता करते, ओपन माइक्स तिने भरपूर होस्ट केलेले आहेत, खूप वाचते सुद्धा आणि म्हणून आय थॉट की वाय नॉट गेट टुगेदर अँड मेक अ व्हिडिओ जिथे इंदिराबाई संतांच्या 2 खूप वेगळ्या असलेल्या कविता, खूप वेगवेगळे अर्थ असलेल्या या 2 कविता पण कुठेतरी एकसारख्याच भासणाऱ्या आहेत, अशा या तुमच्या समोर आहे तशा सादर करता येतील. इंदिराबाई संतांच्या बऱ्याचशा कविता ह्या स्त्री विषयक असतात, बऱ्याचशा स्त्रियांना त्या रिलेट होत राहतात. पण ह्या ज्या 2 स्पेसिफिक कविता आहेत त्या मला असं वाटतं कुठेतरी पुरुष मंडळींना सुद्धा खूप रिलेट होण्यासारख्या आहेत. कारण खूपदा काय होतं ना, माणसं दुसऱ्यांसाठी इतकं करतात, त्यांच्यासाठी खूप झटतात आणि शेवटी मग स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतात. तर ह्या ज्या 2 कविता आहेत त्या खूप पारदर्शी वाटतात, खूप ट्रान्सपरंटली आहे तसा अर्थ त्या सांगण्याचा प्रयत्न करतात. एका कवितेचं नाव आहे एक सवय. ही कविता अदिती वाचणार आहे आणि मी जी कविता तुम्हाला ऐकवणार आहे त्या कवितेचं नाव आहे बाहुली. दोन्ही कविता इंदिराबाई संतांनी लिहिलेल्या आहेत. याआधी इंदिराबाई संतांच्या बऱ्याचशा कविता मी या माझ्या चॅनलवरती सादर केलेल्या आहेत. तुम्ही अजूनही ते व्हिडिओज बघितले नसतील तर मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आजच्या कविता तुम्हाला आम्हाला खूप आवडलेल्या कविता आहेत, खूप रिलेट होण्यासारख्या कविता आहेत. तुम्हाला आवडतात का, रिलेट होत आहेत का पहा. कवितेचं नाव आहे एक सवय आणि बाहुली. एक सवय. इसाप नीतीतील ई गिरवायला घेतली, तेव्हापासून जडलेली अजूनही न सुटलेली ही सवय. तात्पर्य काढण्याची. तात्पर्य आलेल्या कडूगोड अनुभवांचे, सुखदुःखाच्या प्रसंगांचे, चालण्याचे, बोलण्याचे, वागण्याचे, आपले, दुसऱ्यांचे, सर्वांचे तात्पर्य. वाटले होते या तात्पर्याच्या दणकट खुंट्या रोवून सहज सहज चढावा हा संसारगड. वा. हा बिकट उभा चढ श्रेयाकडे पोहोचणारा. पण कुठलं काय, हा तात्पर्य म्हणजे अगदीच मौसूत लवचिक, बसल्या बसल्या वळून लांबीत सोडलेल्या शेवयांसारखी सुखासीन. आजपर्यंतच्या या तात्पर्याच्या घनदाट झिरमिळ पडद्यामागे उभी असलेली मी एकदा वाटते कोण ही कैद, एकदा वाटते किती मी सुरक्षित. वा. दुसरी जी कविता आहे कवितेचं नाव आहे बाहुली. एक बाहुली हरवते तेव्हा दुसरीसाठी हटून बसते. एक बाहुली हरवते तेव्हा दुसरीसाठी हटून बसते. नवी मिळता नाचता नाचता तीही कुठे हरवून जाते. एक बाहुली हरवते तेव्हा दुसरीसाठी हटून बसते. नवी मिळता नाचता नाचता तीही कुठे हरवून जाते. कसल्या कसल्या मी किती किती माझ्या बाहुल्या हरवून बसल्या. कसल्या कसल्या आणि किती किती बाहुल्या माझ्या मी हरवून बसल्या. पिवळी रंगीत लाकडाची ठकी, तांबूस काळी चंदनाची कंकी, आवाज काढणारी रबराची पिंपी, उघडमीट डोळ्यांची कचकड्यांची झिंपी, मण्यांच्या झग्याची काचेची सोनी, बिंदी बिजवऱ्याची कापडाची राणी. वा. किती किती मी कसल्या कसल्या माझ्या भावल्या मी हरवून बसल्या. खेळाचा पेटारा उघडून पाहिला, खेळाचा पेटारा उघडून पाहिला, संसार सारा धुंडून पाहिला. खेळाचा पेटारा उघडून पाहिला, संसार सारा धुंडून पाहिला. ढगात धुक्यात शोध घेतला, स्वप्नांचा ढीग उसपून पाहिला. किती किती मी कसल्या कसल्या माझ्या मी हरवून बसल्या. वा. किती किती मी कसल्या कसल्या माझ्या मी हरवून बसल्या. अशा या 2 कविता आहेत मित्रांनो. आम्हाला खूप आवडलेल्या कविता आहेत, खूप आम्हाला रिलेट झालेल्या कविता आहेत. किती वेगळ्या 2 कविता आहेत, वेगवेगळे अर्थ आहेत या कवितेचे, पण दोन्ही कविता शेवटी मी पर्यंत येऊन पोहोचतात. आपण स्वतःचा कुठेतरी विचार करायला राहतो का, मागे पडतो का, याचा सगळ्यांनी कदाचित ह्या 2 कविता ऐकल्यानंतर विचार करायला हवा. तुम्हाला या कविता कशा वाटल्या ते तुम्ही जरूर कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तेही जरूर कळवा. काव्यमनला या चॅनलवरच्या बाकीच्या कॉन्टेंटला सुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देता, त्यासाठी आय एम रिअली ग्रेटफुल. असंच भरभरून प्रतिसाद देत चला, या चॅनलवरचा कॉन्टेंट पाहत चला. या चॅनलवरची एंगेजमेंट वाढवण्यासाठी मला मदत करा. अनेकदा काय होतं ना, तुम्हाला सगळ्यांना कविता आवडतात, या चॅनलवरचा कॉन्टेंट आवडतो, तुम्ही पर्सनली मेसेज करून कळवता, पण त्याने दुर्दैवाने या चॅनलवरची माझी एंगेजमेंट वाढवण्यासाठी मला मदत होत नाहीये. तर आय वुड रिक्वेस्ट की प्लीज या कविता ऐकल्यानंतर तुमचे सुद्धा काही अनुभव असतील तर प्लीज तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. लेट्स मेक अ रूम फॉर गुड डिस्कशन.
आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.